शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीतील त्या तरुणीच्या मदतीला धावली मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली त्या तरुणीची भेट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो द्या, मी तो फोटो माझ्या गाडीवर लावते. तरुणीने मानले मनसेचे आभार. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात. मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही. या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणे समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणे समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कितका विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. याच्यात एवढी धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊ. हा, ती म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात. महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात, रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतोय, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मला वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय. त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, बाकी मी बघतो. एकता सावंत आहे आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. एमकॉमचा फर्स्ट इयर कंप्लीट झाला आहे. मी ॲज अ सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर जॉबला होती इंडसइंड बँकेत, येस बँकेत. आणि बिझनेस निवडायचं कारण हे होतं की मला पहिल्यापासून असं वाटत होतं की आपण बिझनेस केला पाहिजे. शेवटी मग थोडं वडिलांचं असं झालं तर ते मला खूप वाईट वाटलं. मग मी म्हटलं की आता आपण बिझनेसमध्येच जाऊयात. आणि मग मी बिझनेस स्टार्ट केला. आणि हा रस्ताच का निवडला तर याचा अर्थ हे होतं की मी इंडसइंड बँकेत जॉबला होती रामनगरला. तर जेव्हा मी इथून जायची तेव्हा मला असं वाटायचं की किती लोक इथे धंदे लावतात, त्याच्यातून आपण पण एक लावू शकतो. मग तेव्हा मी इथे जॉब करायला लागली, आपला बिझनेस करायला लागली. जेव्हा माझ्या इथे कस्टमर नव्हते तेव्हापर्यंत मला काही प्रॉब्लेम नव्हता. ज्या दिवशी माझे कस्टमर वाढले त्या दिवशीपासून मला त्रास व्हायला लागला. आता जेव्हा केडीएमसी येते उठवायला तेव्हा सर्वांनाच उठवते, पण प्रॉब्लेम असा झाला की मग माझी एकटीची कंप्लेंट जायला लागली. आता कोणाकडून जाते कंप्लेंट हे मला आजपर्यंत कळलं नाही. कोण पत्रकार आहे तो, किंवा कोण आहेत ते आजूबाजूचे लोक, किंवा कोण जे वास येतोय अशी कंप्लेंट केली आहे, चिकनचा वास येतोय, कुणी अशी कंप्लेंट केली आहे की हिच्या इथे गर्दी आहे. जळणारे लोक कमी नाही आहेत ना, मग त्याच लोकांनी कंप्लेंट केली. मग माझ्या एकटीची कंप्लेंट जाणार तर माझा एकटीचा स्टॉल बंद करणार, मग माझ्या एकटीचा स्टॉल बंद करायचे. मग मी त्यांना माझे सिलेंडर पण आता दोघं तिथेच आहे केडीएमसीवाल्यांकडे. असं सर्व त्रास जो होता तो सहन करता करता मग मी ठरवलं की मी आता लोकांना सांगेल की माझ्या संगती काय होतंय, मग मी किती प्रॉब्लेम फेस करते. त्यामुळे मग मी सोशल मीडियावरती टाकला. हा प्रॉब्लेम होता. आणि नंतर मग मी जेव्हा सोशल मीडियावरती टाकला तर तिथे मला प्रतिसाद भेटला, लोकांचा सपोर्ट भेटला. मग तेव्हा मला जाऊन अविनाश दादांचा कॉल आलेला की राज साहेबांनीच मला पाठवलं इथे तुला मदत करण्यासाठी, तू इथे टाक टपरी आणि कर. मग जेव्हा ते हे बोलले, माझं एवढंच आहे दादा, जर माझ्याकडे पैसे असते, सगळं असतं, तर मी पहिली गोष्ट तर रस्त्यावरती बिझनेस करायला नाही उतरली असते. आपली घरची कंडिशन कशी, आपली कशी कंडिशन आहे त्या हिशोबाने मी स्टार्टिंग रस्त्यावरून केली. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की माझी एकदम छोटीशी टपरी असली ना, एकटी उभी राहून करेल ना, तेवढंच मला खूप आहे. आयुष्यभर खूप मदत होईल मला त्या गोष्टीची. ज्यांना वडील नसतात ना त्यांना एक गोष्ट माहिती असते की जेव्हा वडील नसतात तेव्हा आपल्याला किती लोकांचं काय प्रॉब्लेम झेलायला लागतात, लोक कसे बोलतात, लोक कसे बघतात. आणि जर एक मुलगी म्हटलं तर तिला तर खूप फेस करावं लागतं. इथं तर सर्व बेवडे वगैरे झोपायचे, बसायचे,
मी तिथे येऊन इथे स्टॉल चालू केला आहे माझा. माझी जी गाडी आहे ती पण भाड्याने आहे, म्हणजे रेंटनी आहे लोकांची गाडी, जी महिन्याला मी त्याचे 1700 रुपये भरते. सिलेंडर मागवते, त्याच्यावर आपलं काम वगैरे सर्व असं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून 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 इथपर्यंत पोचली. जेव्हा माझा धंदा वाढला, जेव्हा माझ्याकडे कस्टमर यायला लागले, तेव्हापासून तो त्रास व्हायला लागला. अदरवाईज मला त्रास नव्हता झाला स्टार्टिंगला. हाच सगळा मोठा, ही सर्व मोठी गोष्ट होती माझी. आणि मला असं नाही करायचं आहे मराठी परप्रांतीय, मला असं नाही आहे. मला हे की तुम्ही सर्वे कमवा, ज्यांना ज्यांना कमवायचं आहे त्यांनी कमवा, सगळे पोटा पाण्यासाठी करतात, तुम्ही बिंदास्त करा, फक्त मला एकटीला त्रास देऊ नका, मलाही करून द्या. त्यांकडे एवढीच विनवणी आहे की खरंच सर माझ्याकडे माझी परिस्थिती अशी नाही आहे किंवा माझी ऐपत अशी नाही आहे की मी कोणता तरी शॉप घेऊन तिथे चालू करू शकते. माझी ऐपत हीच आहे की मी रस्त्यावरती एक स्टॉल लावू शकते आणि करू शकते दादा सर. तर प्लीज एवढं नक्की लक्षात ठेवा सर, आणि मला जेवढी मदत होईल ना तुमच्याकडून तेवढी मदत करा. मी कुणाकडूनच मला पैसे नको आहे, कारण की मी पैसे कमवू शकते मेहनत करून. मला तुमच्या मदतीची गरज कसली आहे की माझ्यासोबत तुम्ही उभं राहा. जर मला टपरी होत असेल तर माझी तेवढी एक मदत करा. मला एकदम छोटीशी टपरी, मी एकटी उभी राहील ना तेवढी पण टपरी चालेल, पण जर तेवढी माझी असेल ना मला त्याचीच खूप मदत होऊन जाईल दादा. हेच आहे की मला टार्गेट करू नका. मला असं नका बघू की मी तुमचा धंदा बंद करवतीये किंवा मी तुम्हाला काही त्रास देते. मी माझ्या स्वतःसाठी लढाई लढत आहे. मी तुम्हाला त्रास नाही देते. मला काहीच भेटणार नाही तुमचा धंदा बंद होऊन, पण तुम्ही तो दिवस नक्की लक्षात ठेवा ज्या दिवशी माझ्या एकटीचा धंदा बंद होता आणि सर्वांचे धंदे चालू होते. काही लोक माझ्यावर हसत होते, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. माझं म्हणणं हे नाही आहे की तुमचा धंदा बंद झाला पाहिजे. तुम्हीही कमवा आणि मलाही कमवू द्या. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.